सर, त्या नागपूरच्या पेशंटचा फोन आलेला ना, की त्यांना इम्प्लांट जे तुम्हाला मी म्हटलेलं, तर त्यांचा कन्सर्न आहे की ते कसं होऊ शकतं. कारण बरेचशा डेंटिस्टला त्यांनी दाखवलं, तर ते बोललेत की ही केस होऊ शकत नाही. मग त्यांना असं विचारायचं की नक्की कसं काय प्रोसिजर असेल. हां ठीक आहे, काही हरकत नाही. तू बस, मी सांगतो तुला. ॲक्च्युली बरोबर आहे, बोन लॉस भरपूर झालेला आहे. सायनस निमोटायझेशन झाल्यामुळे भरपूर एक 20% बोन शिल्लक आहे, जवळपास 80% बोन लॉस झाला आहे. पण आपल्याला काही बोन असा असतो की जिथे आपण इम्प्लांट करू शकतो. जसं की आता तू हे बघू शकते, जो अँटेरियर रिजन आहे इथे आपल्याला बोन आहे, तर इथं आपण कॉर्टिकल इम्प्लांट्स प्लेस करू शकतो. आणि इथे जरी बोन लॉस झाला असेल तरी आपल्याला झायगोमॅटिक रीच आणि झायगोमॅटिक आर्च खूप चांगली आहे, तर आपण इथे झायगोमॅटिक इम्प्लांट प्लेस करून ही जागा भरू शकतो. आणि मागे टेरिगॉइड रिजन चांगला असल्यामुळे आपण इथे टेरिगॉइड इम्प्लांट्स टाकून ही केस कंप्लीट करू शकतो. आणि हे जे बोन आहेत हे सगळ्यात स्ट्रॉंग बोन असतात, त्याच्यामुळे इथे इम्प्लांट टाकून जी ट्रीटमेंट होईल ती सगळ्यात बेस्ट आणि स्ट्रॉंग ट्रीटमेंट असेल. आणि ही ट्रीटमेंट आपण एक 3 ते 5 दिवसात कंप्लीट करू शकू. म्हणजे ते येऊन ट्रीटमेंट कंप्लीट करून एक 5-6 दिवसात ते परत जाऊ शकतात. ओके, कळलंय? येस सर. सांगून दे त्यांना. हो सर.